आता चालली होती टेस्ट राईड भाऊची. भाऊ कसा आहे मग एक्सपिरियन्स कसा आहे? नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतो परत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. दिवसाची सुरुवात झालेली मस्तपैकी आपल्या रॉक्सी मधनं. ओ समोरून ॲडी निवण दिसती कोणाची तरी. कॅडाक 1 मिनिट. हां, तर मी आणि दादूस निघालेलो आहे. आम्ही दोघं एका कार्यक्रमाला. घरातलं फंक्शन आहे सो रिलेटिव्हमध्ये. तर तिकडं चाललो आहे आपली रॉक्सी घेऊन. ओके, आणि त्याची वॅगनर वॉशिंगला लावली होती. सो ती लावलेली आता घरी मी नेऊन, कारण की तिथं लावल्या संख्येच्या तिथं. पण तिथं विषय असा आहे ना की धूळ एवढी बेकार बसते तर मग काही उपयोग नसतो. सो चलो म्हणलं अभी क्या है ना निकल. हां, अरे बेटी तिसऱ्या होती नाही का. तर म्हणलं आता हिच्यातच जायचं होतं आम्हाला. हां, तर चला आता निघतो पुढे. आपण पुढे गेल्यावर भेटा. आता चालली होती टेस्ट राईड भाऊची. भाऊ कसा आहे मग एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स तुफान विषय आहे. बरं. आता कंपनीने आपल्याला पैसे दिले पाहिजे एक्सपिरियन्स घेण्याचे. तर ना ब्रेझा पण आलेली दिसती समोर. रेजा पण आली. तिने गाड्या एका लाईन द्या डायरेक्ट विषय खोले डायरेक्ट. नात करते का आज दाखवायला लागतंय. असं दाखवायला लागतंय. नाद करती काय. चलो, पैसा बोलते पैसा, अंदर तो पैसा वाला आदमी. मोठी चेन, मोठा पैसा. तर परत एकदा गुड मॉर्निंग झाली. 2-1 वेळा गुड मॉर्निंग, पण ठीक आहे. आता क्याही बोलले. आता निघालोय मी या धूळ पाहून. इस्त्रीचे कपडे आणायचे आपल्याला, त्याच्यासाठी चाललोय. पण ही धूळ आणि धूळ. हा ना, हे पाय धूळ. अबे यार, इथं फार धुवून जरी ठेवली ना फार बेकार हालत होती. सकाळ सकाळी रॉक्सी के दे. हा ना, तर आता जातो. थंडी यार भाई तुम्हाला सांगतो, मध्ये कालपर्यंत थंडी कमी झाली ती, थंडी परत वाढली भाई, बेकार वाढली. आज सकाळ सकाळी मी पहाटे म्हणलं आज गाडी धुवून काढू भाई, पण हिंमत नाही झाली हिंमत. तर आता आपली स्कूटर काढतो आणि आपले कपडे घेऊन येतो इस्त्रीचे. आणि आपल्याला निघायचं आहे आता दुकानवर अर्जंटली. आता याच्यात सीन असा आहे ना, आता त्या गाड्यामुळे याच्यात पेट्रोल नाही राहत काही. होतं एक वर नाही. हां, आणि त्यात इथली एक पार्किंग रिकामी आहे, कारण की आपली अपाचे तर जरा नाही आहे. अपाचे आपल्या कसे, पण ती संकेत शेतकडे. आता ते तुम्हाला संकेत शेतकडे गेल्यावर त्यांना विचारतो तुमच्या समोर गाडी पुढे, मग ते सांगतील बरोबर किती दिवसापासून गाडी त्यांच्याकडे. रिवर्स गिअर नाही आहे ना, मग चालू राहतात. आता कशी आली परत बंद झाली भाई साहब. चलो, अँड आय एम रेडी टू गो. आवरलेलं आहे मस्त. हे काय बाकी कपडे वगैरे घेऊन आलो. आपलं लॅपटॉप बॅगवरती, गाडीनं फकडो चालत गाडीनं फडको, आणि मी स्वतः रेडी. चलो, किती वाजले भाई साहब? 9 वाजलेत. 9. थोड़ी स्टाइल वाइल मारता है मैं सुबह. दिन भर बहुत काम करना का है. ये हो गया, क्वालिटी गयो, जेब में डालो बर्ड्स. कभी कभी क्या है, मीटिंग होता है तो ये लगता है सुबह माने दिन भर में. तर चला आता बाहेर निघतो मी पटापट. वॅगनर घेऊन आम्ही आलेलो इथं साई मोटर्सला. आपली रॉक्सी दुकानावर लावलेली आहे, कारण साई मोटर्सला आता हिची फर्स्ट सर्व्हिस आहे. फ्री सर्व्हिस करून घेऊ म्हणलं आज. तसं आहे आज इकडं गर्दी कमी, आज ऐकलेलं आहे मी. वॉशिंगला पण होऊ शकतं. वॉशिंग खाली दिसते घे सर, पुढं घे यायला. आज हिची फर्स्ट फ्री होऊन जाते. आता आम्ही निघालोय. आता शोरूमचं काम झालं नाही म्हणून आता आम्ही डायरेक्ट चाललोय नाशिकला.
नाशिकला का चाललोय ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळलं, लगेच सांगण्यात मजा नाही. पण काही गोष्टी अशा बघताय कोऱ्या करकरीत, त्या गोष्टी तुम्हाला परत दिसणार नाही. त्याच्यात थोडे चेंजेस होतील बऱ्याच गोष्टींमध्ये. मागं पण बघा, इथं पण बघा, आणि आमच्यात नाही होणार, पण बाकीच्या गोष्टींमध्ये 100% होणार. तर स्टेटून तुम्ही बघा, तर मजा येणार आहे आता. हा ना, आता कामधंदा सगळा सोडून निघालेलो आहे नाशिकला. तर बाकी काय आहे ते बघूयात आपण. CNG नाही भरला आपण, जाईल किती एवढे चार काळ आपण ते नाशिक रोडला इथं भरू ना आपण, नाशिक रोडला इथं भेटतो. हा, इथं मध्ये पण झालाय ना परत नवीन MNGL झालाय ना. MNGL हा हा हा, बलेनवाला लई पार थकत चाललाय. त्याच्यामुळे आता आपण पटापट क्रॉस करूया आपल्या न्यू रोड लाईक द वेट इज ओव्हर. आणि आम्ही पोहोचलेलो आहे नाशिकला. तर नाशिकला आपण आलोय कायापालट, म्हणजे दुसरी काय कायापालट करणार आहे, आपल्या करायच्या गाडीच्या ॲक्सेसरीज. आता ॲक्सेसरीजला तुम्हाला माहिती आहे, आपला द्वारका मार्केटला पूर्ण कारव आहे. तर तिथं बघूयात आता आपण कोणाकडं काय करायचं आहे. तुम्हाला जसं मी दाखवेलच काय कुठं काय करतोय आपण गाडीचं. आता स्टेअरिंग कवर वगैरे, परत मॅटेन्स, फ्लोरिंग, सगळे कामं होणार आहे. लाईट सेटअप, लाईट अपग्रेड वगैरे, प्रोजेक्टर्स. तर तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा, पुढं बघत राहा. एकदम वजनात कामं करायची आम्हाला, टिपटॉपमध्ये. बजेट घेऊन आलेलो आहे आम्ही, बजेटच्या बाहेर जायचं नाही. फक्त खड्डे आणि अरे सिग्नल काही सुधरून नाही देते बाई. सगळ्यात बिमारी म्हणजे हा ना, सिग्नल ही काय दे. तर चलो, हे बदलायचं आहे, पण याच्यासाठी आम्हाला स्पेशल बजेट करून यावं लागेल. हे मोठा विषय आहे जरा, याचा मोठा विषय होईल. हे झाले, स्पीकर झाले, बाकी चलो. थोड्या गडबडीनंतर आम्ही आता दुसरीकडे आलेलो आहे, जिथं आपल्याला फायनल करायचं आहे. आणि भाई हे बघा, रोडनी बरं एका गाडीवाल्याने एवढं उडावलं आहे, रावतारच्या मारी. इथे आलेलो आहे, तिथं काम करायचं आहे आपलं. हे सगळं काय पालटो ना, सीट कवर विट कवर आहे ना, हे सबका काम दमाम है. हे बा ना, खाली एवढी गंदगी ना, फ्लोरिंग वगैरह सब होने वाला है हमारा. अँड वेट इज रोड. आता इथं वरती घेतोय. ओके, चलो. हे बा, आता आपण खोलायला चालू दिलेलं आहे बघा. मागच्या सीट खोलून झाले, पुढचे बाकी. तर हा साप आपलं काम होणार आहे. आणि वाजले किती आता भाई, 5:15 वाजले. तर इकडे ह्या गाडीचं काम आहे अजून, हिचं झालेलं आहे. आणि आपल्या कामाला किती टाईम लागेल नाही सांगतो. आता आम्ही आहे MIDC, अजून क्या आहे बोल. बाहेर एका गाडीची वॉशिंग चालू आहे. याची फिटिंग एकदम प्रॉपर आहे. आपल्याला फिटिंग अशी पाहिजे, बाकी कसं असं. हे बघा, आपलं पहिला टप्पा पार पडून राहिलं. फ्लोरिंग अजून तिची फिटिंग बाकी असेल आय थिंक थोडीशी. एवढी की आपली फ्लोरिंग डन आहे. आणि हे एक न्यू फोटो, हे एक ॲड करतोय आता आपण. एकच मिनिट. हा अनप्लगचा आहे, LED हेडलाईटमध्ये आपण अपग्रेड करतोय. 2 इयर वॉरंटीवाला, 240 वॅट्स म्हणजे काय 120वाला येतं. आणि काय बॅकला आहे बघा, ॲप्ट्रॉन टेक्नॉलॉजीचं आहे. कारण की याचेच बाकीचे याचेच येतात, आपलं मोको वगैरे सगळं. तर असं काय आहे आपण बघूया. सीट कवरची आता फिटिंग चालू आहे. एकदा आपलं प्रॉपर फिटिंग झाली ना, मग टॉप नच दाखवतो. आणि आता ह्या गाडीची फ्लोरिंग, परत स्टेअरिंग कवर पण झालेलं आहे. आणि आपल्या गाडीचं अजून बाकी होईल. आपलं लाईटचं काम चालू आहे. लाईट अपग्रेड नाही, हे डाग काढायचे बघ. लाईट ती फक्त थ्रोसाठी चेक करावं लागेल ना लाईट. ओके, धन्यवाद. ए नाही, तू कुठं बाकीच चाललं बसायला. ओनली लाइट अच्छा दिखता है वो. कल सर्विस पे जाने का, सब निकल जाने का.
हे 240 वॅटची. हे बघा आता फिट केलेले आहे. ओके अप्पर डिपर. आता ते ॲडजस्टमेंटचं एकदा बघून घेऊ. ओके कडक एक नंबर. मॅटिन पण आलं GFX. हा ब्रँड लागत होता आपल्याला, दुसरीकडे भेटला नाही. हे पाहिजे होते आपल्या विटारात आहे. हे लागत होतं. हे कसं क्वालिटी विषय झाला कैसा आहे. अँड रिअरचा पण एकदम टिपटॉप प्रॉपर विषय झालेला आहे. एक नंबर. आता बॅकची सीट अजून फिटिंग बाकी आहे यांची. आणि हे सीट कसे एक नंबर. लास्टला परफ्यूम आणि एक मायक्रो फायबर घेऊन आपली गाडी झालेली डन. हे बघा हेअर इज दिस सीट्स. बॅकची पण लास्ट फिटिंग झालेली आहे. 2-3 दबुके मारून टेचित ते पण. हे बघा एक नंबर डायरेक्ट क्वालिटी बोलते. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं कलर कॉम्बिनेशन कसं वाटतं. हे बघा खाली सिल्वर गाडी, सिल्वर छे. और इधर स्टेरिंग रॅपिड आहे. हे बघा आम्हाला ड्युएल टोनमध्ये लागत होतं पण ते काही कारणास्तव नाही भेटलं आम्हाला. पण ठीक आहे चलो. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे आता हे तुम्हाला बाहेर निघलो आपली गाडी घेऊन. आणि हे बघा तुम्ही बरं थांबा थोडं तुम्हाला अंधारात गेल्यावर दाखवतो. इथून थोडं समोर अंधार आहे. अब देख इशू प्रत्येकाला माहितीचे स्टोरेजचा. आता इकडं बघ एक टांचडा कसा आहे मग. याला म्हणतात चेंजेस. एकदा बाहेरून पण दाखवतो तुम्हाला एकदम प्रॉपर. ए बघा हे असं काय दिसतंय. क्वालिटी बोलते भाई क्वालिटी. हे बघा दिसते की नाही एक नंबर. थोडा आता चलो तो अब चलते. रात्रीचे 11:15 वाजलेत. हे पा रोशनी गाडी लावतोय. आणि ते एवढ्या लेट कावर दुकान उघडले कारण की आपल्याला हा माल न्यायचा अकोल्याला. उद्या सकाळी आपल्याला माल न्यायचा अकोल्यात. त्याच्यामुळं आता पटापट बाकीचं तर चालूच राहतात कामं पण हे काम तर महत्त्वाचं आहे. याच्यामुळं तर बाकीचं सगळं आहे. त्याच्यामुळं लेट नाईट मोटिवेशन आहे शेट. आता हे घेऊन पळतो मी पहिला. ओके